नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTIची ऑनलाईन CETची एक्झाम सुरू आहे पोलीस भरतीची। तर त्यांच्यासाठी आज पहिला जो PSI STIचा पहिला दिवस होता ऑनलाईन एक्झाम CETसाठी। तर त्यांच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आलेले होते की आपल्यासोबत जे आहे तर ते डॉक्युमेंट कुठले घेऊन जायचे आहे किंवा आपल्याला उद्या जाताना पेपरला कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे किंवा आपल्यासोबत काय घेऊन जायचं आहे। तर त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचा जो प्रॉब्लेम आहे तर तो येणार नाही आपल्याला एक्झामसाठी। तर मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला जो हॉल तिकीट आहे तर तो पूर्ण जेवढे पेजेस असणार तर ते सर्व पेजेस आपल्याला त्या ठिकाणी झेरॉक्स करून घेऊन जायचे आहे, कारण की त्यात आपल्याला लास्टला एक डिक्लेरेशन फॉर्मसुद्धा दिलेला आहे आणि तो डिक्लेरेशन फॉर्म त्या ठिकाणी आपल्याला एक्झाम सेंटरला जमा करायला लागतो। त्यामुळे आपल्याला जो हॉल तिकीट आहे तर त्याचे तिन्ही पेजेस आपल्याला झेरॉक्स घेऊन जायचं आहे आणि त्यासोबतच आपला जो ID कार्ड असेल, आपण जे काही ID कार्ड आपण त्या ठिकाणी घेऊन जाणार असेल तर त्याचा त्या ठिकाणी जी झेरॉक्स कॉपी असणार तर ती झेरॉक्स कॉपी आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर आपल्याला एक्झामला जाताना त्या ठिकाणी लॉग इन करण्यासाठी काही प्रोसेस करावी लागते। तर त्या ठिकाणी आपल्याला जो रोल नंबर आणि पिन असतो, तर आपल्या हॉल तिकीटवरती आपण त्या ठिकाणी चेक करा, ज्या ठिकाणी आपल्याला रोल नंबर दिलेला असेल आपल्या हॉल तिकीटवरती तर तोच रोल नंबर आपल्याला त्या ठिकाणी ऑनलाईन कम्प्युटरवरती एंटर करावा लागतो। आणि त्यानंतर पिन असतो, तर तो पिन आपला जो डेट ऑफ बर्थ आहे तर ती डेट ऑफ बर्थ तोच आपला पिन असतो। आणि त्यानंतर शेवटी लॉग इन करण्यासाठी आपल्याला जो पासवर्ड लागतो तर तो पासवर्ड आपल्याला त्या ठिकाणी एक्झाम सुरू होण्याच्या 5-10 मिनटं अगोदर त्या ठिकाणी आपल्याला जो पासवर्ड आहे तर तो दिला जातो आणि त्यानंतर आपण ऑनलाईन एक्झाम जी आहे तर ती देऊ शकतो। तर अशा प्रकारची काही इन्फॉर्मेशन होती। तर आपल्या सर्व मित्रांना हा जो व्हिडिओ आहे तर तो शेअर करा आणि परीक्षेला जाता जे काही प्रॉब्लेम्स येणार आहे किंवा येऊ नये तर त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तर तो आपण त्या ठिकाणी शेअर करत आहे। थँक्यू।